इथे बघा, मी घरीच बटर नान बनवले आहेत आणि खायला खरंच खूप मस्त झालेले आहेत आणि चिकन मसाला पण बनवला आहे. चिकन मसाल्याची रेसिपी मी सकाळीच अपलोड केली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता, चेक करा. Facebook पेजवर सुद्धा आहे आणि YouTubeवर सुद्धा आहे. तर हे बटर नान खायला खरंच खूप मस्त झालेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगितलं आहे. चला रेसिपी बघूया आपण बटर नानची. इथे बघा 3 कप मैदा घेतला आहे. 3 कप मैद्यामध्ये 7 बटर नान झाले आहेत. तर इथं बघा आता मी थोडंसं ईस्ट घेतलं आहे. ईस्ट 1 चमचा घेतला आहे. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. आता हे ईस्ट आपण मैद्यामध्ये टाकून घेऊया. मैदा कधी पण चाळूनच घ्यायचा. मैदा तसा नका वापरू. तर इथं बघा थोडंसं मीठ टाकलं आहे मी आता. आता याच्यामध्येच आपण अर्धा चम्मच पिठी साखर टाकणार आहोत आणि थोडं-थोडं आधी पहिलं मिक्स करूया. नंतर थोडं-थोडं पाणी टाकून छान व्यवस्थित मळून घेऊया आपण. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. तुम्ही नक्की करून बघा. आता इथे बघा पीठ मळून झालेलं आहे. आता 1 चमचा आपण तेल टाकणार आहोत इथं. पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आपल्याला. हॉटेलपेक्षाही भारी झालेले आहेत बटर नान आणि चिकन मसाला पण. खरंच तुम्ही एकदा करून बघा. आता हे बघा बटर नानचं पीठ आहे ना, आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. एकदम असं आपटू-आपटू मळून घ्यायचं आहे. जेवढं छान मळसाल ना, तेवढे छान आपले बटर नान तयार होतात. इथे 10 मिनिटं आपल्याला असंच हे मळून घ्यायचं आहे पीठ. इथं बघू शकता. थोडंसं पुन्हा एकदा तेल लावूया आणि पुन्हा छान मळून घेऊया. आता हे मळून झालेलं आहे माझं. तर आपण एका कुकरच्या डब्यामध्ये हे 1.5 तासासाठी मी ठेवलं आहे. हे झाकून ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता. हे मी इथं 1.5 तासासाठी ठेवलं आहे. हे बघा आता पीठ पहिलं किती थोडंसं कमी होतं. आता बघा किती मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. हे परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं. आता आपण हे पीठ काढून घेऊया आणि पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. तेल लावून मळून घ्यायचं आहे. रेसिपी अवघड वाटत असेल, पण अवघड नाहीये. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि खरंच खायला घरचे बटर नान खरंच खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आता पीठ पण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण बटर नान लाटायला घेऊया. इथे बघा लाटून पण झालेलं आहे माझं. तर आपण थोडीशी कोथिंबीर लावूया इथं. कोथिंबीर लावून पुन्हा लाटूया. जर तुमच्याकडं तीळ वगैरे असतील, तर तुम्ही तीळ पण लावू शकता. मी फक्त कोथिंबीर लावली आहे इथं. तर इथे बघा आता आपण कोथिंबीरची साईड ना, ते खाली ठेवूया आणि ती दुसरी साईड आहे ना, त्याला आपण पाणी लावून घेऊया. ही थोडीशी स्टेप लक्षात ठेवा, म्हणजे परफेक्ट होतील. आता हे पाणी जेवढं छान लावसाल ना, तेवढे तव्याला छान चिटकून बसतील ते बटर नान आपले. इथे बघा आता, हे आपण तवा छान गरम झालेला आहे. आता आपण नान टाकून घेऊया याच्यावर आणि हे छान आपण भाजून घेऊया. हे तवा आपल्याला असा धरून घ्यायचा आहे आणि गॅसवर हे छान आपल्याला बटर नान भाजून घ्यायचे आहे. इथे थोडंसं लक्ष द्या तुम्ही, म्हणजे कच्चे राहणार नाहीत आणि छान खरपूस असे भाजले जातील आणि खायला खरंच खूप छान झाले होते. एकदम क्रंची, क्रंची झाले होते. जसे हॉटेलमध्ये मिळतात ना, तसेच झाले होते. त्याच्यापेक्षाही छान म्हणले तरी चालतील. हे बघा दोन्ही साइड म्हणजे एकच साइड असा गॅसवर तावा छान गोल-गोल फिरून मग असे भाजून घ्यायचे. बघा कसे टम्म फुगलेले पण आहेत. हे बघा मस्त भाजलेले आहेत. आता हे आपले तयार झालेले आहेत बटर नान. आता आपण थोडंसं बटर लावून घेऊया. बटर किंवा तूप पण चालते. तूप लावलं तरी चालेल, बटर नसले तर. आता हे बघा आपले तयार झालेले आहेत बटर नान. तर आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये. मस्त झालेले आहेत. खरंच रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली सांगा. प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका. जर तुम्ही जर Facebook पेजवर बघितले नसतील ना, तर YouTubeवर सुद्धा बघू शकता. YouTubeवर सुद्धा माझं प्रतिभा बर्डे म्हणून नाव आहे. तिथे पण बघू शकता. ओके, बाय. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्रतिभा किचनला फॉलो करा. बाय.